घाटंजीच्या शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती। आता आपल्या शहरात चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलची दमदार एंट्री। गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी, आधुनिक शिक्षण पद्धती, उत्तम सुविधा, स्मार्ट क्लासरूम, खेळाच्या माध्यमातून शिकवणी, अनुभवी व प्रशिक्षक शिक्षक वर्ग। क्या आप अपने बच्चों के लिए एक ऐसी स्कूल की तलाश कर रहे हैं जहां वो सिर्फ पढ़े ही नहीं बल्कि कॉन्फिडेंस के साथ सीखें, बड़े और सपनों को पंख दें? तो स्वागत है शिमपट लिटिल स्टार्स घाटंजी में। आपल्या चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलमध्ये प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। यहाँ हम बच्चों को सिर्फ पढ़ाते ही नहीं बल्कि उनकी क्रिएटिविटी, कम्युनिकेशन स्किल्स आप और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट पर भी पूरा ध्यान देते हैं। प्रवेशासाठी पत्ता: सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूल, मारावार बिल्डिंग, अंबादेवी वार्ड, घाटंजी, जिल्हा यवतमाळ। नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी विलास महाले। आजची सर्वात मोठी बातमी, दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या 23 दिवसापासून सुरू आहे। 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांचा मोर्चा संसदेकडे निघाला असताना दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष असा लाठीचार केला। यामध्ये अनेक विद्यार्थी हे जखमी झाले। विद्यार्थी आंदोलन चिरडून काढण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या या कारवाईचा निषेध करण्याकरिता आज जनता रस्त्यावर उतरली आहे आणि ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून घाटंजी बंदची हाक देण्यात आली होती। वंचित बहुजन आघाडी आज रस्त्यावर उतरली आणि शांततापूर्ण मोर्चा काढत सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदवला। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनात वंचितचे कार्यकर्ते, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिल्ली येथील आंदोलनाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटायला सुरुवात झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथेही मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा आर्णी तहसील कार्यालयावर नेण्यात आला। यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यवतमाळातही सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला। मोठ्या संख्येने निघालेल्या मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राळेगावातही काँग्रेस पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला। माजी शिक्षण मंत्री वसंतराव फुरके यांच्या उपस्थितीत हा मोर्चा निघाला। या मोर्चात सरकारच्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। म्हणायचे पत्ता कडवा आहे, या सरकारचं कराचं काय, अरे या सरकारचं कराचं काय। मोठ्या सरकारचा हम क्या चाहते, हमको क्या होना, हम क्या चाहते, सबके लिए आजादी करेंगे, आजादी करेंगे, आजादी करेंगे। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी। नमस्कार।